नमस्कार मित्रांनो, 2027च्या परीक्षेत जर भूगोलात 40 पैकी 40 मार्क घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्या खूप कामाचा असणार आहे. कारण छोट्या छोट्या चुका आहेत, ज्या चुकांमुळे तुम्ही तुमचे मार्क काय करता, कट होत असतात तुमच्या परीक्षेमध्ये. त्यामुळं सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर प्रकरणनिहाय गुणांची विभागणी किती आहे ते पाहायचं आहे आपल्याला. म्हणजे कोणत्या टॉपिकला किती मार्क आहेत, आपण म्हणतो वेटेज. ओके, तर आपल्याला एकूण 9 टॉपिक आहेत. तर त्या 9 टॉपिकपैकी क्षेत्रफळाला 5 मार्क परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यानंतर स्थान व विस्तार आणि प्राकृतिक रचना हे जे 2 टॉपिक आहेत, दुसरा आणि तिसरा, त्याच्यासाठी एकूण 6 गुणांसाठी प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यानंतर चौथा हवामान आणि 8वा जो आहे तो अर्थव्यवस्था, हे 2 टॉपिक 6 गुणांसाठी विचारले जातात. त्यानंतर नैसर्गिक वनस्पती व प्राणी हा सिंगल टॉपिक जो आहे तर तो 7 मार्कासाठी परीक्षेत विचारला जातो. आणि जे महत्त्वाचे 3 टॉपिक आहेत, लोकसंख्या, मानवी वस्ती आणि पर्यटन, हे 3 टॉपिक जे आहेत ते प्रत्येकी 8 मार्कासाठी परीक्षेला विचारले जातात. म्हणजे लोकसंख्येवरती 7, मानवी वस्तीवरती 7 आणि पर्यटनावरती 8, 8, 8 असे प्रत्येकी 8 मार्काला एक टॉपिक हा विचारला जातो. म्हणजेच 9 पैकी हे 3 टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत. हे 3 टॉपिक चांगल्या पद्धतीनं करा, म्हणजेच तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडण्यामध्ये चान्स होईल. ओके, हे आहे तुमचे विथ ऑप्शन. ओके, पेपर 40 मार्काचा आहे आणि टोटल जर 60 झाले तर घाबरू नका, कारण हे ऑप्शन सांगितलेले आहेत. तुम्हाला खूप ऑप्शन सुद्धा दिलेले जातात प्रश्नपत्रिकेमध्ये. ठीक आहे, अभ्यास व्यवस्थित करा. हे होतं टॉपिक वाईज वेटेज. स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या, ज्या पद्धतीने तुम्हाला सोयीस्कर वाटतं तसं करा. आणि त्याच्यानंतर मग ते होतं टॉपिक वाईज वेटेज. परीक्षेमध्ये प्रश्नांचं स्वरूप काय, प्रश्न कोणते कोणते येतात आणि कोणत्या प्रकारचे येतात ते सुद्धा बघावं लागतं. तर त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला 5 प्रकारचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. प्रश्न क्रमांक 1 आणि 2 काय असतो, तर योग्य पर्याय निवडा, जोड्या जुळवा आणि साखळी ठेवा. हा 4 मार्कासाठी प्रश्न असतो. ठीक आहे, कोणताही तुम्ही योग्य पर्याय निवडा, जोड्या लिहा किंवा जोड्या जुळवा अशा प्रकारचे प्रश्न असतात. तिसरा येतो तुमचा एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा फरक स्पष्ट करा किंवा संज्ञा स्पष्ट करा. ओके, पुढे नकाशा भरावर 4 मार्क येतात आणि नकाशा वाचनाला सुद्धा 4 मार्क येतात. ठीक आहे, नकाशा वाचन खूप महत्त्वाचा पार्ट आहे हा. 8 मार्काचा तुमचा फक्त आणि फक्त नकाशावरती अभ्यास होतो. भौगोलिक कारणे द्यायला तुम्हाला किती मार्क येतात, 6 मार्काचे भौगोलिक कारणे येतात. मार्क सांगतो मी तुम्हाला बघा. योग्य पर्याय निवडा, जोड्या जुळवा, साखळी ठेवायला एकूण 8 मार्क आहेत. त्यानंतर एका वाक्यात लिहा किंवा उत्तर एका वाक्यात लिहायचे, तुम्हाला फरक स्पष्ट करायचे, संज्ञा स्पष्ट करायचे, त्यासाठी 4 मार्क. त्यानंतर नकाशा भरणे किंवा नकाशा वाचन करणे, याला 8 मार्क आहेत. ठीक आहे, त्यानंतर येतं भौगोलिक कारणे द्यायला 6 मार्क आहेत. आणि त्यानंतर आलेख काढणे किंवा आलेखाचं वाचन करणे आणि त्याच्यावरती प्रश्नांची उत्तरं देणे, याला 6 मार्क आहेत. म्हणजे 3 मार्काला आलेख काढायचं आणि 3 मार्काचे क्वेश्चन आन्सर द्यायचं. ते बघू पुढं कशा पद्धतीने येतं. आणि शेवटी येतं सविस्तर उत्तरे लिहा. हे असतात मोठे आन्सर, मोठ्या अंतर्मधून तुम्हाला सविस्तर उत्तर लिहावं लागतं. तर 4 मार्कासाठी एक प्रश्न असतो, असे 2 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी लिहावे लागतात, कम्प्लीट करावे लागतात. असा होता तुमचा पेपर 40 मार्काचा आणि प्रश्नांचं स्वरूप. आणि इथे बघितलं आपण टॉपिक वाईज वेटेज. मग हे 2 पोर्शन जे आहेत, हे 2 पोर्शन तुम्हाला अभ्यास करण्याच्या अगोदर माहिती पाहिजे. ठीक आहे, आता बघा, अभ्यास सुरुवात करताना तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये एकदम 5 ज्या टिप्स आहेत, खूप महत्त्वाच्या अशा टिप्स सांगणार आहे. पेन पेपर जवळ ठेवा आणि त्याच टिप्स तुम्ही काय करा, लिहून घ्या आणि लक्षात ठेवा आणि त्याच पद्धतीने अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला सोपं जाईल आणि आउट ऑफ मार्क पडायला मदत होईल. महत्त्वाची टिप्स पहिली कोणती आहे, तर ती नकाशा वाचन आणि नकाशा भरणे. 8 मार्कासाठी हा प्रश्न आहे. डायरेक्टली 8 मार्क आणि इनडायरेक्टली खूप सारे मार्क तुमच्यावरती कवर होत असतात. बरोबर आहे ना. मग भूगोल विषयात पैकीच्या पैकी जर गुण देणारा जर विषय असेल किंवा घटक असेल तर तो म्हणजे नकाशा, मॅप रिडिंग आणि मॅप मार्किंग म्हणतो आपण त्याला. मॅप रिडिंग, मॅप मार्किंग. मग आपल्याला 2 देशांचे नकाशे आहेत. पहिला एकतर भारत आहे आणि दुसरा देश आहे तर तो ब्राझील. या 2 देशांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्यांचेच नकाशे आपल्याला भरायचे. दुसरा कुठलाच नकाशा तुम्हाला येणार नाही. मग काय करायचं, अभ्यास करत असताना परीक्षेमध्ये नकाशा भरा असा एक प्रश्न येतो आणि नकाशाला मार्किंग करा असा एक प्रश्न येतो. त्याच्यावरती क्वेश्चन आन्सर असतात. ओके, 2 टाईपचे प्रश्न. एक तर नकाशा दिलेला जातो, त्याच्यावरती प्रश्न असतात, त्याची उत्तरे लिहायची. दुसरा असतो सूची दिलेली असते, ते नकाशामध्ये तुम्हाला लोकेशन दाखवायचं असतं. 2 टाईपचे प्रश्न 8 मार्काला. मग बघा,
नकाशा भरायचे, तुम्हाला ब्लँक नकाशे येतात मार्केटमध्ये, ते ब्लँक नकाशे घेऊन प्रॅक्टिस करायची आहे, दररोज प्रॅक्टिस करायची. त्याच्यामध्ये दिशा तुम्हाला दाखवता आली पाहिजे, सूची तयार करता आली पाहिजे, लोकेशन व्यवस्थित दाखवता आले पाहिजे, कोणत्या ठिकाणी काय आहे. त्याच्यासाठी पुस्तकामध्ये प्रत्येक टॉपिकमध्ये जो नकाशा दिलेला आहे तो नकाशा एकदम व्यवस्थित ऑब्झर्व करायचा आणि नकाशा भरायचा. भरला म्हणजेच तुम्हाला त्याच्यावरती उत्तरं लिहिता येतात, ठीक आहे. एकाच वेळेस 2 कामं होतात. नकाशा भरलं की तुम्हाला त्याच्यावरती सुद्धा उत्तरं लिहायला येतात. पहिली टिप होती नकाशा वाचन आणि नकाशा भरणे. 8 मार्क इथे कव्हर होतात डायरेक्टली, आणि इनडायरेक्टली अजून तुमचे 5-6 मार्क या ठिकाणी कव्हर होतात. म्हणजे 15 मार्काचा हा एक सिंगल पोर्शन आहे तुम्हाला इथं. दुसरा येतो भारत आणि ब्राझील यांचा जो अभ्यास आहे तो तुलनात्मक पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला खूप सारे टॉपिक आहेत. हवामान असेल, नैसर्गिक वनस्पती आहे, लोकसंख्या आणि अर्थव्यवस्था. देश कोणते आहेत? भारत आणि ब्राझील. या 2 देशांचा अभ्यास करताना तक्ता तयार करा. तक्ता तयार करत असताना इथे घटक लिहा. दुसरं पोर्शनमध्ये देशाचं नाव, पहिले भारत आणि दुसरं ब्राझील. मग त्यांचा जो अभ्यास आहे, त्यांच्यात जी तुलना आहे तर ती तुलना लास्ट पोर्शनमध्ये लिहा. मग आता हे करत असताना काय करायचं आहे, प्रत्येक घटकाचा जो आहे ना तो स्वतंत्र अभ्यास करायचा आहे. भारताचा स्वतंत्र अभ्यास करा, ब्राझीलचा स्वतंत्र अभ्यास करा आणि त्याच्यानंतर मग तुलना करा. पुढे येतं दोन्ही देशाची तुलना केल्यावरती तक्ता बनवायचा. त्यानंतर त्यात नकाशा असावेत, चित्र असले पाहिजे, आकडेवारी दिलेली आहे तर ती सुद्धा आकडेवारी असली पाहिजे. आणि परीक्षेत उत्तरं ज्यावेळेस तुम्ही लिहिता त्यावेळेस अशा टाईपचा तुम्ही तक्तासुद्धा बनवलेला चालतो. निरीक्षण दिलं तरी चालतात, कारण तुम्हाला तक्त्यावरून जास्तीत जास्त माहिती सांगण्याचा प्रयत्न करता येतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे तुलनात्मक अभ्यास केल्यामुळे उत्तर अधिक प्रभावी आणि गुण मिळवणारे होते. ज्यावेळेस तुम्ही तुलनात्मक अभ्यास करता आणि उत्तरं लिहिता त्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडण्याचा चान्स असतो. मग त्यात उत्तर लिहिताना तुम्ही तक्ते काढायला पाहिजे, म्हणजे स्टेबल्स काढायला पाहिजेत, आकडेवारी त्यात नमूद केली पाहिजे, नकाशा काढला पाहिजे, तरच तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतात, म्हणजेच जास्त मार्क पडण्यासाठी चान्स होतो. मग 4 मार्काचा प्रश्न असला त्याच्यात तुम्ही तक्ता टाकला किंवा एखादा नकाशा ॲड केलेला आहे स्वतः हातानं काढून, किंवा स्टॅटिस्टिक्स म्हणजे माहिती दिली असेल, आकडेवारी दिली असेल व्यवस्थित, तर तुम्हाला जास्तीत जास्त तिथं मार्क पडायला चान्स असतो. एकही म्हणजेच अर्धासुद्धा मार्क कट होत नाही तिथं, ठीक आहे. म्हणून तुलनात्मक मांडणी करा. पहिलं नकाशा व्यवस्थित भरा किंवा नकाशा वाचन करा. दुसरं येतं दोन्ही देशांचा तुलनात्मक अभ्यास करा. अभ्यास करत असताना तुलनात्मक मांडणी करा. तिसरी टिप्स आहे तर तुम्हाला भौगोलिक कारणे लिहा. आता भौगोलिक कारणे लिहिताना काय करायचं आहे, तर उत्तर लिहिताना भूगोलाचा अभ्यास जो आहे ना तर तो अभ्यास संकल्पना समजून करा. ओके, जर तुम्ही उत्तरं पाठ करत बसलं तर ते उत्तर तुम्हाला कन्फ्युजन करून टाकतं आणि एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही दुसरंच पाठ केलेलं असतं, ते चुकण्याचं चान्स जास्त असतं पाठ केल्यानंतर. पण जेव्हा तुम्ही संकल्पना समजून घेता त्यावेळेस तुम्हाला एखादी गोष्ट जास्त काळ लक्षात राहते आणि ती गोष्ट चांगल्या पद्धतीनं लिहिता येते. म्हणून उत्तर लिहिण्यासाठी काय करणार, ती पद्धत कशी असली पाहिजे, तर उत्तर तुमचं पॉईंट वाईज असलं पाहिजे. ओके, उत्तर पॉईंटमध्ये लिहा, पॅराग्राफमध्ये लिहू नका, पॉईंट वाईज लिहा. जर 1 मार्कासाठी विचारला असेल तर 2 पॉईंट लिहायचे. 3 मार्कासाठी प्रश्न विचारला तर 6 पॉईंट लिहायचे, म्हणजे डबल लिहायचे, त्याच्यात डबल पॉईंट्स लिहायचे तुम्हाला जर आउट ऑफ मार्क फाडायचे असतील तर. आणि जर उत्तरामध्ये काय कीवर्ड्स असतील, मेन वर्ड्स असतील तर त्या वर्ड्सला अंडरलाईन करायला विसरायचं नाही. संकल्पना समजून तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहिलं तर जास्त मार्क पडायला चान्स असतो. ओके, मग उत्तर लिहिताना नकाशा काढू शकता तुम्ही. तक्ता द्यायचा असेल तुम्हाला तर देऊ शकता. एखादी आकृती काढायची असेल, गरज असेल आकृती काढायची तर ती आकृतीसुद्धा तुम्ही त्या उत्तरामध्ये काढू शकता. जर अशा पद्धतीनं तुम्ही उत्तर लिहिलं तर तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतात. आउट ऑफ एक अर्धासुद्धा मार्क कट होत नाही, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, आता एक प्रश्न इथे दिलेला आहे, कोणता, भारतात नैऋत्य मोसमी वारे पावसाळ्यात अधिक पाऊस का पाडतात. आता तुम्हाला इथं समजा 1 मार्काला हा प्रश्न आलेला आहे तर तुम्ही किती पॉईंट लिहिणार, 2 पॉईंट लिहिणार. उत्तर कसं येईल, तर नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्र बंगालच्या उपसागरावरून ओलावा घेऊन येतात. आता इथं ओलावा हा शब्द महत्त्वाचा म्हणजे अंडरलाईन केलेला आहे. हे वारे, दुसरा पॉईंट काय होतो, हे वारे भारताच्या भूमीकडे येतात, पश्चिम घाट व ईशान्य पर्वतरांगांना धडकतात. तिसरा पॉईंट, या धडकेमुळे वारे वर चढतात आणि थंड होऊन पावसाचा वर्षाव होतो. असं पॉइंटरमध्ये तुम्ही उत्तर लिहिलं पाहिजे. आणि वाटल्यास अशा पद्धतीने तुम्ही नकाशा चित्रसुद्धा, आकृतीसुद्धा काढू शकता आणि डिनोट करू शकता. आता याच्यासाठी टिप्स काय, तर उत्तर लिहिताना क्रम व्यवस्थित पाळा. क्रमाक्रमानं उत्तर लिहा. नैसर्गिक, भौगोलिक, आर्थिक, मानवी घटकांशी त्याची कारणे जोडा. उत्तर अचूक असलं पाहिजे आणि थोडक्यात असलं पाहिजे. ओके, अक्षरसुद्धा स्वच्छ आणि समोरच्याला वाचता येईल असं अक्षर पाहिजे तुमचं. त्यात मुख्य शब्द कोणते असतील, हवामान, पर्जन्य, तापमान,
अर्धचंद्र असे शब्द उत्तरांमध्ये आले पाहिजेत, तरच तुमचं उत्तर प्रभावी पडतं. त्या उत्तर चेक करणाऱ्यावरती, उत्तर वाचणाऱ्यावरती तुमचा प्रभाव पडतो आणि जास्त मार्क पडण्यासाठी चान्स असतात. तिसरा होता भौगोलिक कारणे लिहा. चौथी टिप्स आहे तुमच्यासाठी आलेख वाचन आणि आलेख काढणे. ठीक आहे. नकाशासाठी टोटल 8 मार्क आहेत आणि आलेख वाचन आणि काढण्यासाठी तुम्हाला 6 मार्क आहेत. म्हणजे 3 मार्काला तुम्हाला आलेख काढायला सांगितला जातो आणि 3 मार्क त्याच्यावरती क्वेश्चन आन्सर असतात. ठीक आहे. किंवा तुम्हाला आलेख काढताना काय काय लक्षात घ्यायचं, कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायचं आहे, तर आलेखामध्ये तुम्ही शीर्षक दिलं पाहिजे, त्याच्यानंतर स्केल लिहिलं पाहिजे, प्रमाण लिहिलं पाहिजे, एक्स अक्षावरती वाय अक्षावरती तुम्ही काय दाखवताय ते व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. जर बार ग्राफ असेल तर तो बार ग्राफ नीट काढायचा, त्याच्यावर पॉईंट्स व्यवस्थित डिनोट करायचे. एक एक्झाम्पल इथं दिलेलं आहे तर ते एक्झाम्पल बघू आपण. आणि आलेख आहे तुमचा स्वच्छ नीटनेटका असला पाहिजे, पेन्सिलनेच आलेख काढायचा. ठीक आहे. मग आलेख वाचताना काय करणार, हे काढताना झालं, आलेख तुम्ही ड्रॉ करतानाचं पोर्शन झाला. आलेख ज्यावेळेस तुम्ही काढता त्यावेळेस वाचन करता त्यावेळेस काय करणार, तर सर्वाधिक कशाचं व्हॅल्यू आहे किंवा किमान मूल्य कोणाचं आहे ते लक्षात ठेवा. वाढ किंवा घट किती झालेली आहे आणि कोणत्या वर्षी झालेली आहे ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एकूण कल कसा आहे, त्याचा ट्रेंड कसा आहे, कमी होत गेलेला आहे का जास्त झालेला आहे किंवा वाढत गेलेला आहे का कमी होत आलेला आहे, तर तो ट्रेंडसुद्धा लक्षात ठेवा. तो जो ग्राफ आहे तर तो ग्राफ कळतो. असा जर जात असेल वर तर तो वाढत आलेला आहे, जर खाली जात असेल तर तो कमी होत आलेला आहे, किंवा एकदम स्ट्रेट असेल तर तो स्थिर आहे असं दाखवतो तो आलेख. ओके. मग इथं आलेख दिलेला आहे आणि या ठिकाणी स्तंभालेख दिलेला आहे. तर मग दोन्हीही क्वेश्चन आपण व्यवस्थित बघू. शीर्षक तुमचं इथं आहे भारत व ब्राझीलची लोकसंख्या कशामध्ये दिलेली आहे, कोटीमध्ये. मग एक्स हा जो आहे तो एक्स अक्ष आहे. एक्स अक्षावरती वर्ष दाखवले 2000, 2005, 10, 15, 20, 23 हे वर्ष दाखवलेत एक्स अक्षावरती. आणि वाय अक्षावरती काय दाखवलेलं आहे, हे उभी रेष म्हणजेच काय असतं, वाय अक्षावरती लोकसंख्या कोटीमध्ये दाखवलेली. मग कोटीमध्ये दाखवले 0, 20, 40, 60, 80, 100. तर स्केल किती येणार, 1 सेंटीमीटर बरोबर 20 कोटी. अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित त्या आलेखमध्ये मांडता आलं पाहिजे, तरच तुम्हाला आउट ऑफ मार्क पडायला चान्स असतो. आता स्तंभालेख बघा, काय शीर्षक यायचं, भारत व ब्राझील गहू उत्पादन कशामध्ये आहे, लाख टनमध्ये. मग एक्स अक्षावरती काय दिलेलं आहे, वर्ष, एक्स अक्षावरती वर्ष आहे आणि वाय अक्षावरती गहू उत्पादन आहे लाख टनामध्ये. ठीक आहे. शीर्षक आलं. प्रमाण काय लिहिणार मग, 1 सेंटीमीटर बरोबर 200 लाख टन असं लिहिणार. 1 सेंटीमीटर बरोबर 200 लाख टन. एक्स अक्ष काय सांगतो, वर्ष, वाय अक्ष काय सांगतो, गहू उत्पादन लाख टनामध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला आलेख काढता आला पाहिजे किंवा स्तंभालेख काढता आला पाहिजे आणि काढलेला तो वाचन सुद्धा व्यवस्थित करता आला पाहिजे आणि त्याच्यावरती प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. आता आलेख काढल्यानंतर फायदा काय होतो आलेख काढण्याचा, तर दिलेली माहिती खूप लवकर समजते, तुलना करायला सोपं जातं, विश्लेषण करता येतं त्या दिलेल्या माहितीचं आणि जास्तीत जास्त गुण मिळवायला किंवा मार्क मिळवायला चान्स भेटतो आणि आपलं कॉन्फिडन्ससुद्धा वाढत असतो आलेख काढल्यावरती किंवा स्तंभालेख काढल्यावरती. चौथी टिप्स होती आलेख वाचन आणि आलेख काढणे. लास्ट टिप आहे तुमची पाठ्यपुस्तकाचे ओळीनं वाचन करणे. ही खूप खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्याच्याशिवाय पहिल्या 4 टिप्सला काहीच महत्त्व नाही. हे मेन आहे, ह्याच्यावरच बाकीचे सगळेच तुमचे 4ही टिप्स कवर होत असतात, पेपर पूर्ण कवर होत असतो. मग तुम्हाला MCQ, जोड्या जुळवा, चुकीची जोडी ओळखा, एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा कारणे द्या, हे सगळे प्रश्न ह्या एका टिपमुळं कवर होत असतात. कोणत्या, पाठ्यपुस्तकाचे वाचन. आता वाचन करताना किमान तुमचं 2 वेळेस तरी वाचन झालं पाहिजे, एकदम बारकाईने एकदम काळजीपूर्वक वाचन झालं पाहिजे. आता वाचन केल्यावर फायदे काय होतात, त्याचा फायदा काय वाचण्याचा, तर तुम्हाला अचूक माहिती मिळते. प्रश्नांची उत्तरे पुस्तकातच असतात, सगळेच्या सगळे प्रश्न पुस्तकातून विचारले जातात परीक्षेला. वस्तुनिष्ठ प्रश्न सोपे जातात. त्यानंतर आलेख असेल, नकाशा असतील, तक्ते असतील, ते समजण्यासाठी खूप मदत होते, कारण पुस्तकामध्ये सुटसुटीत व्यवस्थित आलेख दिले आहेत आणि त्याच्या खालीच प्रश्न दिलेले आहेत, नकाशे व्यवस्थित दिले आहेत, त्यांची माहितीसुद्धा व्यवस्थित भरून सांगितलेली आहे, त्याचा फायदा होतो. लेखन, कारणे व स्पष्टीकरण लिहिण्यासाठी पुस्तकाचं वाचन केल्यानंतर असे प्रश्नांची उत्तरं सोडवणं सोपं जातं. मग वाचन कसं करायचं, काय करायचं वाचन बघा, प्रत्येक प्रकरण क्रमाने वाचा. जसा लेसन दिलेला आहे किंवा जसा क्रम आहे पाठ्यपुस्तकामध्ये, चॅप्टरचा जसा क्रम आहे पहिला, दुसरा, तिसरा, तसंच व्यवस्थित 1, 2, 3, 4 अशा अरेंजमेंटनी वाचायचं आहे. त्यात महत्त्वाचे मुद्दे, शब्द, आकडे, नकाशे काय करायचे, अंडरलाईन करायचे. त्यानंतर इथं तुमचा नकाशा, तक्ते आणि आलेख समजून घ्या, जे काही दिलेले आहेत सगळे नकाशे, आलेख ते. त्यानंतर
स्वतः प्रश्न तयार करा. जो टॉपिक वाचला आहे किंवा जे पेज वाचलेलं आहे त्याच्यावरती स्वतः प्रश्न तयार करा आणि त्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि जर जमलंच तर शेवटी त्या लेसनची, त्या चॅप्टरची समरी तुम्हाला लिहिता येते का बघा. फॉर एक्झाम्पल हवामान हा टॉपिक आहे. हवामान टॉपिक व्यवस्थित वाचलं तुम्ही, त्याच्यानंतर त्या टॉपिकवरती समरी लिहिता येते का थोडा प्रॅक्टिस करा. नाही आली तर काही प्रॉब्लेम नाही, वर सगळा कव्हर होतो पोर्शन. पुढं वस्तुनिष्ठ प्रकारचे कोणते कोणते प्रश्न असतात, तर तुम्हाला MCQ येतात, जोड्या येतात, चुकीची जोडी येईल, रिकाम्या जागा भरा, अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतात. MCQमध्ये MCQ टाईप क्वेश्चन्स आहेत हे सगळे. मग आता दररोज काय करणार, दररोज तुम्हाला पाठ्यपुस्तक किमान एक तरी लेसन तुम्हाला दररोज वाचायचं आहे. एक लेसन आता घेतला तर कंटिन्युअसली 3 दिवस तोच लेसन व्यवस्थित करायचा. मग त्याच्यात हे सगळे पोर्शन आले पाहिजे, कारण द्या, नकाशा आला पाहिजे, आलेख आला पाहिजे एका वाक्यात, MCQमध्ये सगळे पोर्शन पूर्ण झाला पाहिजे. ओके, बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही काय करा, शॉर्ट नोट्स तयार करा किंवा पुस्तकामध्ये अंडरलाईन करा आणि त्यालाच परत काय करा, रिव्हिजन करत राहा. रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे. रिव्हिजन केलं तर केलेला अभ्यास जास्त काळ लक्षात राहतो आणि चांगल्या पद्धतीनं मांडता येतो. ठीक आहे. असा हा होता भूगोलाच्या अभ्यासाचा व्हिडिओ, जो की पूर्ण तुमचा रोडमॅप असणार आहे 2027 बोर्ड परीक्षा 2027साठी. त्याच्यामुळं हा व्हिडिओ महत्त्वाचा याच्यासाठी आहे की खूप विद्यार्थी जे आहेत तर त्यांच्यासाठी भूगोल हा विषय खूप अवघड वाटतो. खूप सोपा आहे बट अवघड वाटतो याच्यासाठी की ते लक्ष देत नाहीत, करायचं काय हेच समजत नाही. म्हणून हा उद्देश होता. तर मित्रांना शेअर करा, नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा. भेटूयात पुन्हा एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.